विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास या विषयामधील खेळ आणि इतिहास हे 7वं प्रकरण जे आहे ते अभ्यासत आहोत। आणि मागच्या प्रकरणामध्ये आपण खेळाचे जे प्रकार आहेत, बैठे खेळ आणि मैदानी खेळ याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती पाहिलेली होती। आजच्या भागामध्ये आपण खेळांच्या स्पर्धा यापासून पुढे सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी एक चौकट जी आहे ती आपण पाहूयात। चला शोधूयात या नावाने ती चौकट आपल्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे। आणि त्या चौकटीमध्ये खाशाबा जाधव, मारुती माने आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या संबंधीची अधिकची माहिती, जास्तीची माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शोधा असं सांगितलेलं आहे। त्यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या, तुमच्या पालकांची मदत घ्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती जी आहे ती शोधा म्हणून सांगितलेलं आहे। 1952च्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये भारताला वैयक्तिक पातळीवरचं पहिलं बक्षीस जे आहे ते मिळवून दिलेलं होतं आणि ते कांस्य पदक होतं। याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की खाशाबा जाधव जे आहेत ते आपल्या कोल्हापूरचे आहेत आणि दुसरे जे पहिलवान आहेत ते मारुती माने, त्यांनीही कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख जी आहे ती निर्माण केलेली होती। आणि तिसरं जे नाव आहे ते अर्थात तुम्हाला परिचयाचं आहे, सचिन तेंडुलकर, ज्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रामधले अनेक रेकॉर्ड जे आहेत ते भारताच्या नावावर, स्वतःच्या नावावर जे आहे ते केलेले आहेत। तर तुम्ही नक्कीच याबद्दलची जास्तीची माहिती जी आहे ती शोधाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा मुद्दा जो आहे तो सुरू करतो। तो मुद्दा आहे खेळांच्या स्पर्धा। आता बघा, खेळाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धांना आता जगभर मान्यता मिळालेली आहे। तुम्ही जर 2000 नंतरचा कालखंड जर पाहिलात तर खेळामध्ये करिअर करणाऱ्या अनेक खेळाडूंचा तुम्हाला इतिहास जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकायला मिळालेला असेल। म्हणजे खेळ हे एक करिअरचं उत्तम असं साधन जे आहे ते आता बनलेलं आहे। अर्थात जगभरामध्ये खेळाच्या वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या सातत्यानं चालू असतात। जगातील सर्वात मोठी जी खेळाची स्पर्धा आहे ती अर्थातच ऑलिम्पिक आहे। ऑलिम्पिक नंतर आपल्या आशिया खंडापुरती मर्यादित असलेली जी दुसरी स्पर्धा आहे ती एशियाड म्हणतात त्याला, किंवा आशियाई स्पर्धा म्हणतात। त्यानंतर दिव्यांगांचं ऑलिम्पिक आहे, म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा जी नेहमीची असते ती संपल्यानंतर दिव्यांगांचं ऑलिम्पिक जे आहे ते सुरू होतं। क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मॅचेस तुम्हाला माहिती आहे, आता 2020मध्ये सुद्धा वर्ल्ड कप मॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यानंतर ज्या दुसऱ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये हॉकी आहे, कुस्ती आहे, बुद्धिबळ आहे। या जागतिक पातळीवर स्पर्धा ज्या आहेत त्या या स्पर्धांचं आयोजन होतं। आणि जर भारतातलं जर आपण विचार केला तर भारतामध्ये हॉकी, क्रिकेट हे खेळ जे आहेत ते फार लोकप्रिय झालेले आहेत। विशेषतः 1983ला भारतानं वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर भारतामध्ये क्रिकेट जे आहे ते फार लोकप्रिय झालेलं आहे। आत्ता जर तुम्ही बघितला तर भारतातला सगळ्यात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटचाच उल्लेख जो आहे तो करावा लागतो। आणि एक मात्र लक्षात ठेवा की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। हा ऑब्जेक्टिव्हचा मुद्दा सुद्धा होऊ शकतो की कोणता खेळ हा आपला भारताचा राष्ट्रीय खेळ आहे किंवा टिंबटिंब हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। अर्थात त्याचं उत्तर मात्र हॉकी आहे। मी काय म्हणतोय व्यवस्थित लक्षात घ्या, क्रिकेट हा लोकप्रिय खेळ जरी असला तरी भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीला मान्यता मिळालेली आहे। आणि या खेळांच्या स्पर्धा ज्या आहेत त्या अगदी तुम्ही स्थानिक पातळीवर पाहिलेल्या असतील, तुमच्या शहरामध्ये पाहिलेल्या असतील, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला किंवा राज्य लेवलला, स्टेट लेवलला आणि त्यानंतर नॅशनल, राष्ट्रीय लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला अशा वेगवेगळ्या टप्प्यावर या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धांचं आयोजन होतं। आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू जे आहेत ते उत्साहानं सराव करून या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात। अर्थात हा विषय जो आहे तो फार व्यापक आहे हे एक लक्षात घ्या। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा गाजवणारे अनेक खेळाडू आहेत आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की खेळामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम असं करिअर जे आहे ते घडवता येतं, हे यातनं आपल्याला सिद्ध झाल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर पुढे एक महत्त्वाची चौकट दिलेली आहे, अर्थात ती चौकट जी आहे ते मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल आहे। तुम्हाला कदाचित ऐकून माहीत असेल की मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जातात।
आणि अत्यंत उत्कृष्ट असे हॉकीपटू, संघनायक किंवा कॅप्टन म्हणून आपण मेजर ध्यानचंद यांना ओळखतो. मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण खऱ्या अर्थानं भारतीय हॉकीला जगामध्ये एक लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये किंवा जगामध्ये अग्रस्थान भारताला मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली साधारणपणे 1936चं जे बर्लिन ऑलिम्पिक होतं, लक्षात घ्या बर्लिन ही जर्मनीची राजधानी, आणि आपण ज्या कालखंडामध्ये बोलतोय त्या कालखंडामध्ये ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा हुकुमशहा होता. तो जगातला सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्या कालखंडामध्ये ओळखला जायचा. आणि या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतानं हॉकीमध्ये सुवर्णपदक जे आहे ते जिंकलेलं आहे. त्याशिवाय त्याच्या अगोदर ज्या स्पर्धा झालेल्या होत्या त्याच्यामध्ये 1928ची असेल किंवा 1932ची ऑलिम्पिक स्पर्धा असेल, या सर्व स्पर्धांमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या अत्यंत लक्षणीय अशा कामगिरीमुळं भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकं जी आहेत ती मिळालेली आहेत. थोडंसं मागे जाऊन सांगायचं झालं तर ऑलिम्पिकमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं मागच्या तासामध्येही 1996 पासून आपल्याला वैयक्तिक पातळीवर बक्षिसं जी आहे ती मिळू लागली. मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला, खाशाबा जाधव, हे एकमेव खेळाडू होते भारतामध्ये 1952च्या ऑलिम्पिकमध्ये ज्यांना वैयक्तिक पातळीवर पदक जे आहे ते मिळालेलं होतं. कांस्य पदक त्यांना मिळालेलं होतं कुस्तीमध्ये. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही आपल्याला मधल्या कालखंडामध्ये भारताला पदकं मिळालेली आहेत ती सगळी हॉकीमध्ये आहेत. आणि आपण ज्या वेळेसचा उल्लेख करतोय मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीतचा, तर तो अफलातून असे ते खेळाडू होते. असे हे खरोखरच हॉकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं. आणि तुम्हाला माहीत असेल की 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आहे. भारतामध्ये हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. अर्थात 1956ला त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे. आता आपण पुढे जाऊयात आणि खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पाहणार आहोत. लक्षात घ्या, तुमच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा यावर एक प्रश्न दिलेला आहे. तुम्ही जर स्वाध्याय पाहत असाल तर स्वाध्यायामध्ये पेज क्रमांक 51 वर प्रश्न तिसरा जो आहे त्या तिसऱ्यामधला पहिला आहे बघा, सध्याच्या काळात खेळाचं अर्थकारण बदललेलं आहे. तर हा प्रश्न जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण या ठिकाणी पाहता येतं. तुम्ही 20व्या आणि 21व्या शतकामध्ये जर बघितला तर खेळांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीयकरण जे आहे ते झालेलं आहे. अगदी आत्ता मी ज्या खेळांचा ज्या स्पर्धांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ऑलिम्पिक आहे किंवा ॲशियाड आहे किंवा राष्ट्रकुल नावाची एक स्पर्धा आहे. राष्ट्रकुल म्हणजे इंग्लंडचं, ब्रिटनचं साम्राज्य ज्या ज्या देशावर होतं त्या देशाच्या संघटनेला राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ असं म्हणतात. आणि आजही ती पद्धत चालू आहे की राष्ट्रकुल जे देश आहे त्या देशांची क्रीडा स्पर्धा जी आहे ती भरवली जाते. त्यानंतर विम्बल्डन नावाची स्पर्धा आहे. खरं तर खूप साऱ्या स्पर्धा आहेत, 4 मोठ्या स्पर्धा आहेत. विम्बल्डन आहे, अमेरिकन ओपन आहे, त्यानंतर फ्रेंच आहे, ऑस्ट्रेलियन आहे. अशा 4 स्पर्धा ज्या आहेत त्या लॉन टेनिसमधल्या आहेत. आणि तुम्ही जर पाहत असाल तर क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा फुटबॉलच्या असतील किंवा हॉकीच्या असतील किंवा लॉन टेनिसच्या असतील, या सगळ्या स्पर्धांचं लाईव्ह टेलिकास्ट जे आहे ते केलं जातं. म्हणजे थेट प्रक्षेपण जे आहे ते केलं जातं. म्हणजे दूरदर्शनवर तर तुम्ही पाहता, पण खेळाच्या वेगवेगळ्या चॅनल्स आहेत. तुम्ही स्टार स्पोर्ट्सचे कितीतरी चॅनल्स आहेत, त्यांचे ESPNचं चॅनल्स आहेत आणि त्यामध्ये कुठले ना कुठले सामने जे आहेत ते लाईव्ह तुम्ही पाहत असता. तर याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता बघा, जगभरातले खेळाडू जे खेळ खेळतात त्याचा आपण घर बसल्या बसल्या आनंद घेऊ शकतो. म्हणजे क्रिकेटच्या बाबतीमध्ये तुम्ही अनुभवलेला असेल की ग्राउंडवर जाऊन मॅच बघण्यापेक्षा आपण घरी बसून टीव्हीवर जो मॅच पाहतो तो जास्त आपल्याला क्लिअर दिसतो. कारण की अगदी प्रत्येक गोष्ट जी आहे ते त्या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलेलं असतं आणि कॅमेरे इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या अँगल कव्हर करतात की ते ग्राउंडवर गेल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीनं पाहता येणार नाही. आता आपण प्रेक्षक म्हणून या खेळाचा आनंद घेतो, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जगभराच्या प्रेक्षकांनी हा सामना जो आहे तो पाहिलेला आहे आणि खेळाचं अर्थकारण बदलून गेलेलं आहे. आज तुम्ही बघा की खेळाचं अर्थकारण हे प्रचंड बदललेलं आहे, खूप वेगानं बदललेलं आहे. आणि हौशी खेळाडू जे असतात ते खेळाडू त्यांना शिकायचं असतं, त्यासाठी ते मॅचेस बघतात.
आपल्यासारखे जे प्रेक्षक असतात त्यांना आनंद घ्यायचा असतो त्या खेळाचा, त्यामुळे ते मॅचेस बघतात. किंवा ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतात त्या कंपन्यांना त्यांची जाहिरात करायची असते. म्हणजे तुम्ही IPL बघता, त्या IPL मध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या करत असतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या खेळाचं अर्थकारण जे आहे ते बदललेलं आहे. म्हणजे एक उदाहरण या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ज्या वेळेस वर्ल्ड कप मॅच होती, या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत गेला आणि भारत जरी गेला असला तरी तुमच्या लक्षात आलेलं असेल की फक्त भारताच्या प्रेक्षकांनी ती मॅच पाहिलेली नसेल. किंवा आत्ता या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरू झाली होती इंग्लंडमध्ये, त्यावेळेस जगभरातले प्रेक्षक जे आहेत ते सामने लाईव्ह बघत होते. टेस्ट आहे बघा, 5 दिवसाची मॅच आहे तरीही बघत होते, कारण की आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला जे आहे ते आवडतं. ही त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्यामध्ये काय होतं की जे रिटायर खेळाडू असतात त्या लोकांना सुद्धा खूप मोठी संधी आहे. त्यांना मॅचेसमध्ये जे काही घडतं ते समजावून सांगण्यासाठी, आपल्याला प्रेक्षकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनाही तिथं उत्तम अशी संधी जी आहे ती तुम्ही असल्याचं पाहिलं असेल. म्हणजे सुनील गावस्कर असतील, रवी शास्त्री असतील किंवा कपिल देव असतील, सचिन तेंडुलकर असतील, कितीतरी खेळाडू आहेत. म्हणजे जे वीरेंद्र सेहवाग आहेत, मी नावं सगळ्यांची घेऊ शकत नाही, पण अनेक खेळाडू तुम्हाला तो खेळ समजावून सांगण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात. क्रिकेटच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कबड्डीच्या बाबतीमध्ये आहे, हॉकी आहे, सगळ्या खेळांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सांगता येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात आणि पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊयात की खेळाचं साहित्य आणि खेळणी. आता लक्षात घ्या, खेळणी म्हणजे काय? खेळणी म्हणजे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारची साधनं आणि उपकरणं असतात त्याला खेळणी असं म्हणतात. म्हणजे एक काळ असा होता ज्या कालखंडामध्ये मातीची खेळणी जी आहे ती उपलब्ध व्हायची, किंवा नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची खेळणी जी आहे ती आता बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत. आणि जी प्राचीन काळ आहे त्या प्राचीन काळामध्ये जी खेळणी होती ती खेळणीही आपल्याला सापडलेली आहेत. म्हणजे इथं आमच्या लातूरच्या जवळ तेर नावाचं गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी जे उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननामध्ये अनेक अशी खेळणी जी आहे ती आपल्याला सापडलेली आहेत. आणि ही जी प्राचीन काळामधली खेळणी होती ती मातीपासून होती. त्यानंतर काही बाहुल्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत. आणि ती जी खेळणी तयार केली जायची, एकतर हातानं तयार केली जायची किंवा मग साचा ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचा साचा असायचा आणि त्यातनं ती खेळणी जी आहे ती तयार केली जात होती. प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला तुम्ही डॉल म्हणता. अशा बाहुल्या ज्या आहेत त्या लहान लेकरांमध्ये फार प्रिय असतात त्या. आणि या ज्या डॉल आहेत किंवा त्या ज्या बाहुल्या आहेत त्याचा उल्लेख जो आहे तो प्राचीन भारतीय साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः शूद्रकाच्या एका नाटकाचं नाव म्रचकटिक असं आहे. आणि म्रचकटिक याचा अर्थ होतो मातीची गाडी. म्हणजे मातीची गाडी हे सुद्धा एक खेळणंच आहे की लहान मुलांसाठी ते खेळणं जे आहे ते खूप लोकप्रिय होतं. तर अशा पद्धतीच्या काही प्राचीन याच्यामध्ये उल्लेख जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे खाली एक चौकट दिलेली आहे बघा, ती फार महत्त्वाची चौकट आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही, दोन्ही चौकटी. त्याच्यातली पहिली जी चौकट आहे माहीत आहे का तुम्हाला? ही आपण पहिल्यांदा पाहूयात. कथा सरिता सागर या ग्रंथामध्ये अनेक मनोरंजक अशा खेळण्यांचं वर्णन जे आहे ते केलेलं आहे. आणि त्यामध्ये उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं वर्णन जे आहे ते केलेलं आहे. आता या बाहुल्या ज्या आहेत त्या कळ दाबल्यानंतर म्हणजे बटन दाबल्यानंतर उंच उडायच्या, काही नाचत असत तर काही आवाज करत असत. अशा पद्धतीचे उल्लेख जे आहेत ते या ठिकाणी या ग्रंथामध्ये केलेले आहेत. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची चौकट आपल्याला खाली दिलेली आहे आणि ती चौकट आहे चला शोधूयात. आता चला शोधूयात या चौकटीमध्ये काय दिलेलं आहे बघा. पूर्वी भारतामध्ये अनेक भागामध्ये लाकडी बाहुल्या ज्या आहेत त्या बनवल्या जायच्या. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या लाकडी बाहुल्या खूप प्रसिद्ध होत्या त्याला ठकी असं नाव आहे. या ठकी नावानं ओळखल्या जाणाऱ्या रंगीत अशा लाकडी बाहुल्या होत्या. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची पद्धत जी आहे ती भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये होती आणि अनेक भागामध्ये अनेक प्रदेशामध्ये होती. तर ती शोधूयात अशा पद्धतीची ही चौकट आहे, चला शोधूयात म्हणून. पण इथं एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो की ठकी नावाच्या या बाहुलीचा जो उल्लेख केला आपण, तो उल्लेख तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण तुम्हाला रिकाम्या जागामध्ये तो प्रश्न जो आहे तो स्वाध्यायामध्ये आहे
आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही तो प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब असे म्हणत, तर याचं उत्तर अर्थात तुम्हाला माहिती आहे, ठकी असं याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण खेळणी आणि इतिहास हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पाहणार आहोत. खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती जी आहे ती आपल्याला समजायला मदत होते. धार्मिक सांस्कृतिक परंपरा ज्या आहेत त्या आपल्याला समजतात. महाराष्ट्रातलं जर बोललो आपण तर महाराष्ट्रामध्ये दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची पद्धत आहे आणि या किल्ले बनवण्याची जी पद्धत आहे वेगवेगळ्या ठिकाणी तर मी असं पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी स्पर्धा होतात किल्ले बनवण्याच्या. मोठे मोठे किल्ले जे आहेत या किल्ल्यांच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या बनवल्या जातात. मुलं मातीपासून ते किल्ले बनवण्यासाठी अनेक दिवस कष्ट करत राहतात आणि ते किल्ले जे आहेत ते किल्ले बनवतात. म्हणजे प्रतिकृती आहेत, समजा राजगड आहे किंवा रायगड आहे, त्या किल्ल्यावर मग छत्रपती शिवराय किंवा त्यांचे मावळे यांच्या प्रतिमा ज्या आहेत त्या लावल्या जातात. म्हणजे हा काय प्रकार आहे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे खऱ्या अर्थानं या किल्ल्यांच्या माध्यमातून आपल्या इतिहासाला उजाळा देण्याचं किंवा आपला इतिहास जो आहे त्या इतिहासाचं परत एकदा स्मरण करण्याची पद्धत जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास, या इतिहासाची परत एकदा उजळणी जी आहे ती आपण करत असतो. ही त्यातली महत्त्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी दिलेला दुसरा मुद्दा जो आहे तोही फार महत्त्वाचा आहे. इटलीमध्ये पॉम्पेई नावाचं एक शहर आहे आणि या शहराचं उत्खनन झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या उत्खननामध्ये त्या ठिकाणी एक हस्तिदंती अशी खेळणी सापडलेली आहे, बाहुली सापडलेली आहे. ही हस्तिदंती बाहुली कुठली आहे माहिती आहे का? ही हस्तिदंती बाहुली ही भारतातली आहे. म्हणजे भारतीय हस्तिदंती बाहुली इटलीमधील पॉम्पेई नावाच्या शहराच्या उत्खननामध्ये सापडलेली आहे. लक्षात घ्या, या खेळणीच्या त्या ठिकाणच्या उत्खननामध्ये सापडण्यामुळं एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की प्राचीन कालखंडामध्ये भारताचा रोमसोबत व्यापार जो आहे तो चालायचा. म्हणजे खेळण्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहासावर कशा पद्धतीनं प्रकाश टाकता येतो किंवा इतिहास जो आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं मागे घेऊन जाता येतो हे या उदाहरणावरनं तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपण हा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा मुद्दा जो आहे तो घेऊयात. तो आहे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट नावाचा. आता तुम्ही लक्षात घेणं असं गरजेचं आहे की ज्या नवीन कालखंड आहे या कालखंडामध्ये आपल्याला खेळाशी संबंधित साहित्य हा एक नवीन ज्ञानशाखा जी आहे ती निर्माण झालेली आहे. म्हणजे कुठली ज्ञानशाखा? ही खेळाशी संबंधित साहित्य. आता खेळाशी संबंधित साहित्य म्हणजे खेळाशी संबंधित पुस्तकं आहेत समजा किंवा कोश आहेत, याची निर्मिती जी आहे ती होऊ लागलेली आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये नुकताच मल्लखांबाचा इतिहास जो आहे तो प्रकाशित झालेला आहे किंवा व्यायाम या विषयावर सुद्धा कोश झालेला आहे. तुम्ही बघता की खेळाच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस जो आहे तो आलेला आहे. त्यामुळे लोक खेळाशी संबंधित साहित्य जे आहे ते आवडीनं वाचू लागलेले आहेत. षटकार नावाचं एक खेळाला वाहिलेलं नियतकालिक जे आहे ते पूर्वीच्या कालखंडामध्ये प्रकाशित होत होतं. इंग्रजीमध्ये सुद्धा खेळ या विषयावर विपुल प्रमाणामध्ये साहित्य जे आहे ते उपलब्ध होत आहे. तुम्हाला सुद्धा आम्हाला माहिती आहे की अनेक विद्यार्थी मी असे पाहिलेले आहेत की वर्तमानपत्र वाचताना ती शेवटचं पेज पहिल्यांदा वाचतात. मी ज्यावेळेस त्यांना विचारलं की शेवटच्या पेजपासून सुरुवात का करताय, पहिल्या पेजपासून का नाही, तर त्यांनी दिलेलं उत्तर फार मजेशीर होतं की आम्हाला खेळासंबंधीची माहिती वाचायला आवडते आणि खेळासंबंधीची माहिती वर्तमानपत्राच्या शेवटच्या पेजवर असते, म्हणून ते वर्तमानपत्राचं शेवटचं पेज जे आहे ते वाचत असतात. म्हणजे लक्षात घ्या की खेळाशी संबंधित वेगवेगळ्या पद्धतीचं विपुल असं साहित्य जे आहे ते आता उपलब्ध होऊ लागलेलं आहे. तुम्ही असंही पाहिलं असेल की खेळाशी संबंधित अनेक चित्रपटसुद्धा या मागच्या कालखंडामध्ये निर्माण होऊ लागलेले आहेत. यातला एक खूप गाजलेला चित्रपट कदाचित तुम्ही तो पाहिलेला असेल, MS धोनी यांच्या जीवनावर आधारलेला तो चित्रपट होता. त्यानंतर दुसरे जे दोन उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत त्यातला एक चित्रपट मेरी कोम नावाच्या एका मुष्टियुद्ध ज्याला म्हणतो आपण, बॉक्सिंग जे आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या आणि वर्ल्ड जे चॅम्पियनशिप असते बॉक्सिंगची याच्यामध्ये कंटिन्यू 5 वेळा त्यांनी सुवर्णपदक जे आहे ते जिंकलेलं होतं. एवढंच नाही तर ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांनी बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये
कांस्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. तर किती खडतर प्रवास त्यांचा होता त्यावर आधारलेला तो चित्रपट होता मेरी कोम नावाचा. किंवा ती फोगट भगिनी ज्या आहेत यांच्यावरचा दंगल नावाचा चित्रपट, कदाचित तुम्ही तो पाहिलेला असेल. आमिर खान यांनी काम केलेलं आहे त्या मुलींच्या वडिलाचं. बबिता फोगट आणि गीता फोगट या ज्या बहिणी आहेत यांच्यावर आधारलेला तो चित्रपट होता. म्हणजे अत्यंत परिश्रमपूर्वक ज्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला, आपलं करिअर घडवलं आणि ते चित्रपट पाहून इतर अनेक मुलींना प्रेरणा मिळालेली असेल ना. त्यामुळे अशा पद्धतीचे चित्रपट जे आहेत ते फार महत्त्वाचे असतात. आणि त्या चित्रपटामध्ये मी एक महत्त्वाचं उदाहरण पुढे याला ॲड करू इच्छितो. ते आहे लगान नावाच्या चित्रपटाचं. तुम्ही कदाचित हा चित्रपट पाहिलेला असेल लगान नावाचा. म्हणजे क्रिकेट संबंधीचा आहे, पण हा ब्रिटिश कालखंडामध्ये एका खेड्यागावातील लोकांनी कशा पद्धतीनं क्रिकेटचा संघ बनवला आणि या ब्रिटिशांचा पराभव केला असा त्याचा विषय होता. आणि यातला सगळा जर तुम्ही बघितलात म्हणजे त्यातलं त्या लोकांची वेशभूषा असेल, त्यांनी साहित्य कशा पद्धतीनं निर्माण केलं, त्या गावची रचना असेल. आता हे सगळं कोण सांगू शकतं, तर या सगळ्याची माहिती केवळ इतिहासाच्या जाणकाराला असते. म्हणजे इतिहास ज्यांना माहिती आहे अशा लोकांना त्यांची भाषा, त्यांचा पेहराव किंवा सामान्य जनजीवन या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास जो आहे तो असतो. त्यामुळं इतिहासाच्या विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असल्यामुळं त्या ठिकाणी एक व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा संधी आहे. क्रीडा या विषयावर लिहिताना सुद्धा खेळाचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर कोशांतर्गत वा वर्तमानपत्र किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या क्षेत्राबद्दल लिहित असताना सुद्धा तुम्हाला खेळाचा इतिहास जो आहे तो माहिती असणं आवश्यक आहे. खेळाचा इतिहास जो आहे तो अत्यंत दैदिप्यमान आहे तसं पाहिलं तर. आणि जर तुम्ही त्यातले जाणकार असेल तर अनेक व्यावसायिक संधी ज्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त होत असतात. आपण यातला महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा पाहू की करिअर म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय संधी ज्या आहेत त्या या ठिकाणी दडलेल्या आहेत. म्हणजे व्यावसायिक संधी या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण की उपयोजित इतिहासाचाच मुख्य गाभा जो आहे, कशा पद्धतीच्या संधी या इतिहासाच्या माध्यमातून किंवा इतिहासाच्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत याचा परिचय जो आहे तो तुम्हाला अगदी 10वीच्या पातळीवर या ठिकाणी करून दिला जात आहे. याच्यामध्ये बघा, क्रीडा क्षेत्रामध्ये जर बघितलात तुम्ही तर विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत. मी ज्यांचा वारंवार उल्लेख केला त्याच्यामध्ये ऑलिम्पिक आहे किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धामध्ये किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या स्पर्धामध्ये लेखन समीक्षण करण्यासाठी अत्यंत जाणकार अशा इतिहासाच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते, इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते आणि ती संधी तुम्हाला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर खेळांच्या स्पर्धा ज्या आहेत त्या सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी सुद्धा तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना त्या खेळाचा इतिहास माहिती असावा लागतो, त्यातील मागील आकडेवारी तुम्हाला माहिती असावी लागते, खेळामधले वेगवेगळे रेकॉर्ड ज्याला म्हणतो आपण विक्रम जे आहेत ते माहिती असावे लागतात किंवा त्या क्रीडा प्रकारामधील गाजलेले खेळाडू त्यासंबंधीचे काही किस्से जे आहेत ते तुम्हाला माहिती असावे लागतात. आणि खेळासंबंधीच्या ऐतिहासिक आठवणी तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही छान पद्धतीनं लोकांपर्यंत तो खेळ जो आहे तो पोहोचवू शकता. म्हणजे केवळ आपण जो खेळ पाहतोय तेवढ्या मॅचपुरताच ते कॉमेंट्री जी आहे ती मर्यादित नसते, तर त्याला जोडून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्या लागतात, ज्यामुळं रंजकता वाढते आणि जो प्रेक्षक असतो त्या प्रेक्षकाला खूप छान आनंद जो आहे तो मिळू शकतो. म्हणजे ही एक गोष्ट जी आहे ती महत्त्वाची आहे. तुम्ही बघताय की दूरदर्शनवर बघितलात तुम्ही किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवर हॉकी असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा फुटबॉल असेल, अनेक वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या 24 तास सामने जे आहेत ते कुठं ना कुठं चालू असतात. आणि या वेगवेगळ्या वाहिन्यांमुळं या खेळासंबंधीमध्ये नोंदी ठेवणाऱ्यांना अत्यंत महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. म्हणजे खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या तुम्ही पाहताय या 24 तास सुरू असलेल्या वाहिन्या आहेत आणि या वाहिन्यांवर सुद्धा तुम्हाला रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. दुसरा एक महत्त्वाचा भाग यातला असा आहे की पंच म्हणून सुद्धा तुम्हाला चान्स आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पंच होण्यासाठी मात्र तुम्हाला एक परीक्षा असतात त्याच्या क्वालिफिकेशन असणाऱ्या, तर त्या परीक्षा ज्या आहेत त्या तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं. आणि अगदी तुम्ही जिल्हा लेवलला किंवा राज्य पातळीवर किंवा नॅशनल लेवलला राष्ट्रीय पातळीवर तुम्ही पंच म्हणून काम करू शकता.
आणि तुम्हाला जर संधी मिळत गेली तर तुम्ही अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पंच म्हणून चांगली चमकदार अशी कामगिरी जी आहे ती करू शकता। आणि यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकारी पातळीवर असेल किंवा खाजगी पातळीवर असेल, खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत। तुम्ही बघता की खेळाडूंच्या बक्षिसामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे। आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार किंवा अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आणि त्या पुरस्कारांच्या रकमेमध्ये झालेली वाढ असेल किंवा जे ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी पदकं मिळवलेली आहेत भारतीय खेळाडूंनी त्या खेळाडूंवर केलेला बक्षिसाचा वर्षाव असेल, त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की या स्पर्धांमध्ये ज्यांना चांगल्या पद्धतीची कामगिरी करता येते आणि अशा लोकांचं करिअर अत्यंत उत्तम पद्धतीचं या ठिकाणी बनत असतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो अगदी थोडक्यामध्ये, की रेल्वे असेल किंवा वेगळ्या बँका असतील, त्या बँका या ठिकाणी खेळाडूंना स्पॉन्सर करतात। आता एक शेवटची चौकट जी आहे ती आपण पाहूया। ती चौकट माहीत आहे का तुम्हाला? ही अशी आहे, आणि क्रिकेट सामन्यांचं जे मराठी भाषेतून प्रसिद्ध असं समालोचन केलं जायचं त्याच्यामधलं एक अग्रणी नाव जे आहे ते बाळ पंडित यांचं आहे। आणि यांची कॉमेंट्री ज्यांनी ऐकलेली आहे ती अफलातून असायची, म्हणजे आकाशवाणीवरनं कॉमेंट्री, आता तो जमाना मागे पडलेला आहे, तुम्ही कदाचित ती कल्पनाही करू शकत नाहीयेत की क्रिकेटची कॉमेंट्री जी आहे ती आपण रेडिओवर ऐकतोय, कारण सगळं तुम्ही बघताय आता टी व्हीवर बघताय तुम्ही। पण एक काळ असा होता की बाळ पंडित यांची कॉमेंट्री इतकी वेगवान असायची आणि अनेक गोष्टी त्यांना त्यामधल्या माहिती होत्या। अगदी त्या मैदानाचा इतिहास असेल, त्या खेळाडूचा इतिहास असेल, खेळाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या आव्हाने असतील किंवा पूर्वी त्या मैदानावर झालेले विक्रम असतील, त्या खेळाडूचे विक्रम असतील, रेकॉर्ड्स असतील, यासंबंधीची सगळी माहिती त्यांना अगदी तोंडपाठ होती। त्यामुळे त्यांची कॉमेंट्री ऐकणं हे एक अत्यंत आनंदाचा असा क्षण असायचा त्या प्रेक्षकांसाठी, आणि म्हणून प्रेक्षक जे आहे ते अगदी जीवाचं कान करून रेडिओ जो आहे तो ऐकायचे। एक काळ असा होता की रेडिओला पर्याय नव्हता, आणि त्या काळामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे आदरणीय बाळ पंडित यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की गुणांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्त्वाचं प्रकरण आहे, खेळ आणि इतिहास। मला निश्चितपणे खात्री आहे की तुम्ही हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर बघताय, तुम्हाला हे व्हिडिओ जे आहेत ते आवडत आहेत। जर तुम्हाला हे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की प्रकरणं संपली म्हणजे मार्गदर्शन संपणार नाही। अगदी परीक्षेपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या रिव्हिजन्स आणि ज्याला आपण क्वेश्चन पेपर म्हणतो त्याचं क्वेश्चन पेपर, त्याचं ॲनालिसिस लाईव्ह आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्याशी मी सातत्यानं संपर्कात राहणार आहे। आणि कुठल्याही पद्धतीच्या अडचणी तुमच्या इतिहासाशी संबंधित असतील 10वीच्या, तर त्या अडचणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि तुम्ही आत्तापर्यंत खूप छान पद्धतीनं आपल्या चॅनलशी जोडले गेलेला आहात, या पुढच्याही कालखंडामध्ये जोडले जाणार आहात, आणि आपला अशाच पद्धतीचा संवाद चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।